बघितलं, फार समाधान आहे तुमच्या जीवनामध्ये, आनंद आहे, सुख आहे, पण आमच्या जीवनामध्ये दुःख, त्रास, कष्ट आहे. काय कारण आहे? असं काय कारण आहे की तुम्हाला किती जरी दुःख समोर आले तरी तुमच्या मनामध्ये कोणाच्याही बद्दल तिटकारा निर्माण होत नाही, क्रोध निर्माण होत नाही, ईर्ष्या निर्माण होत नाही? काय कारण आहे? असे काही प्रश्न त्यांनी केले. नाथ महाराजांनी सांगितलं, तुझे प्रश्न जरा बाजूला राहू दे, पण मला एक भविष्य असं दिसू लागलंय की 8व्या दिवसाचा सूर्योदय तू पाहू शकत नाहीस म्हणजे. बाबा घाबरला. तुला नाथ महाराजांना विचारायला काय गेलो आणि नाथ महाराज बोलले काय? 8व्या दिवसाचा सूर्योदय पाहू शकत नाही म्हणजे 7 दिवसांचं आयुष्य फक्त शिल्लक आहे तुला. 7 दिवस. 8व्या दिवसाचा सूर्योदय जेव्हा होईल तेव्हा तू मेलेला असशील. घाबर. आता काय नाथ महाराजांना विचारायचं? आला घरी पळत पळत, शांततेत विचार करू लागला. 7 दिवस शिल्लक आहेत. काय आपण आपल्या आयुष्यामध्ये केलंय? रोज बायकोनी काहीतरी स्वयंपाक खराब केला, काहीतरी मीठ कमी जास्त झालं, तिखट मीठ कमी झालं तर शिव्या देणारा आज निमूटपणे खाऊ लागला. बायको आश्चर्य व्यक्त करू लागली, म्हणजे आज काय झालं या बाबाला? रोज शिव्या देतो ना, चांगला वागू लागला. मुलांना हिडीस पिडीस करणारा, जवळ घेऊन लाड करू लागला, काय पाहिजे त्यांच्याशी खेळू लागला. मनात एकच विचार, 7 दिवस शिल्लक आहे. 7 दिवस शिल्लक आहे. या 7 दिवसांमध्ये कशाला कोणाशी वाईट वागायचं? नंतर बांध कोरून कोरून भावाचा स्वतःच्या शेतात घेतला होता. भावाला सांगितलं, बाबा इथून खरा बांध या, हे तुझं हे माझं. समाधान वाटू लागलं. 7 दिवस शिल्लक राहिलेत, कशाला वाईट वागायचं? ज्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं, पैसे असताना परतफेड करत नव्हता, त्यांना घरी बोलून बोलून व्याजासकट सगळं परत केलं. म्हणजे धन्यवाद, तुम्ही दिलं मला कर्ज, माझं चांगलं झालं, भलं झालं, कल्याण झालं, धन्यवाद, असंच सहकार्य ठेवा, माझ्या नंतर माझ्या मुला बाळांवर सहकार्य ठेवा, असं काहीतरी बोलू लागला. लोकांना वाटले असं काय वागू लागलं? पैसा न देणारा आज बोलून बोलून पैसा देऊ लागला. अशा पद्धतीनं 7 दिवस त्याचे कसे निघून गेले त्याचं त्याला कळालं नाही. कारण डोक्यामध्ये एकच विचार, 7 दिवस शिल्लक राहिलेत, चांगलं वागा, वाईट वागू नका. काय 7 दिवसामध्ये आपण करायचंय? काय वाईट वागून करायचंय? चांगलं वागा. 7 दिवस झाले, रात्र झाली, आता उद्याचा सूर्योदय आपण पाहू शकत नाहीत. हे नाथ महाराजांचे वाक्य त्याच्या कानावरती सारखे फिरू लागले. उद्याचा सूर्योदय तू पाहू शकत नाही, उद्याचा सूर्योदय तू पाहू शकत नाही. विचार करू लागला. समाधान झालं. बरं झालं म्हणले नाथ महाराजांच्याकडे आपण गेलो. निदान 7 दिवसामध्ये आपल्याला समाधान तरी मिळालं, बरं तरी वाटलं, सुख वाटलं मनाला की चला आपण काही पाठीमागे व्याज ठेवलेली नाही, सगळं आयुष्य आपण चांगलं जगलेलो आहे, अशी भावना निर्माण झाली. म्हणे पण आता ठीक आहे, मुलांचं कसं होईल, जाऊ दे आता, त्यांचा विषय, पण मला तर समाधान प्राप्त झालं. असं बायको मुलांकडे बघत 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 त्याला कधी डोळा लागला काही कळालं नाही. पहाट झाली, सूर्योदय झाला, पत्नी उठलेली, याचे डोळे उघडले, इकडं तिकडं बघू लागला. कारण 8व्या दिवसाचा सूर्योदय हा पाहू शकणार नाही असं नाथ महाराजांनी सांगितलं. त्याला असं वाटलं आपण मेलेलोय. तो पडून आपला इकडं तिकडं बघ, बायको सारखी जाता येता बघू लागले. हे उठले झोपेतून पण उठत का नाही जागेवरून, डोळे तर उघडे दिसतात. आता काय होतं, हा जेव्हा तिच्यावरती चिडायचा तेव्हा ती निमूटपणे ऐकून घ्यायची. आज जसा शांत झाला तसा हिचा आवाज वाढू लागला. असंच असतं बायकांचं. काय झालं म्हणजे नुसते डोळे उघडून बसला थोडा. आता त्याला असं वाटू लागलं मी बोललो तरी हिला काय कळणार आहे, कारण मी मेलेलोय. तो काहीच बोले ना. जवळ गेले, हलून हलव, काय नुसतं इकडे तिकडे बघताय म्हणजे उठा, असं उठवलं, तो उठून बसला. तो म्हणला मी जिवंत आहे. तुम्हाला काय झालं म्हणजे झाड भरली मारायला, जिवंत आहे मी. हो. त्याला आनंद झाला. अरे नाथ महाराजांनी सांगितलं होतं 8व्या दिवसाचा सूर्योदय पाहू शकत नाही. तसाच उठला आणि गेला नाथ महाराजांकडे. ओ नाथ महाराज बघा, तेव्हा सूर्योदय झाला नाही, बघा मी जिवंत आहे, तुमचं भविष्य खोटं ठरलं. नाथ महाराजांनी सांगितलं मी खोटंच सांगितलं होतं. म्हणजे तुझा प्रश्न काय होता की तुमच्या जीवनामध्ये एवढं सुख काय, समाधानी वृत्ती तुमची काय, असंच विचार. हो म्हणजे बरोबर. त्यांनी विचारलं 7 दिवस काय केलं सांग. सगळं सांगितलं. बायको मुलांशी नीट वागलो, सगळे बांध जे घेतला होता भावाचं भावाला देऊन टाकलं, माझं मला घेतलं, नंतर ज्यांची देणी होती ते दिली. बरं नाही वाटलं कसं ते बाकीचं जाऊ दे म्हणे, फार समाधान वाटलं म्हणे महाराज. का हे सगळं तू का केलं म्हणजे 7 दिवस शिल्लक होते, मग 7 दिवसात काय काय करायचं सगळं नील करून टाकलं, सगळं व्यवस्थित करून टाकलं. म्हणजे
नाथ महाराजांनी सांगितलं